मध्ये हा आता ही मात्र झरकल नदी आहे बरं का. आणि आम्ही थांबलो होतो काळू वर्माच्या तिथे रात्री मुक्काम. शेतामध्ये झोपलो मस्त. आणि कारण किडे खूप होते शेतात, छान झोप लागली. पुढं निघालो. ते रात्री तिथल्यांनी सांगितलं बाबा की पुढं नदीला पाणी जास्त आहे, कारण होतं बॅक वाटर तो, पण तो इथपर्यंत नाही आलेला. त्याच्यामुळं काहींनी 2,500 रुपयाला नावा ठरवून ते दडगावला बिलगावला गेले तिकडनं. आम्ही दोघं ते 2-4 जण आमच्याबरोबर होते, 4 जण आम्ही 2 आलो. ते 2 राहिले माग. तर डाबरेला जायला हा रस्ता आहे, पण नदीत काय एवढं पाणी नाही आहे, गोडगाभर पाणी आहे. पण ते गेले. आता जीवन खूप सुंदर आहे आणि खूप खूप सुंदर आहे. आणि आयुष्य एकदाच. तुम्हाला सांगतो, जीवनाचा आनंद आहे काही माणसाच्या हातून जात नसते. म्हणजे नुकसान काय होत नसतं कधी आयुष्यामध्ये. जे होतं ते पुढचं असतं, सुंदर असतं, आनंददायक असतं. खूप आवडलं मला इकडून. माझी 3री परिक्रमा आहे बरं. या दर्या खोऱ्यातून ना शूलपाणीच्या एक आनंद येतो. हे इकडे असे बांध लावलेले दिसले का समोर. आता आम्ही डाबरीवरून खप्परमाळा जाणार दुपारी, आणि संध्याकाळी भमाना बुगादा तिकडे गेल्यावर नहरमध्ये या. आता खप्परमाळला मुक्काम करायची फार इच्छा आहे, पण तिथं आता काय 2 तासात 1.5 तासामध्ये भमानाला जाईल. हे चढ, हे समोरची टापरी आहे का, तिथं मी 3 वेळा आलेलो. तिथं बसायला जागा आहे. ते ह्याचं दुकान आहे, स्वस्त धान्य राशनचं दुकान आहे. महाराष्ट्रामध्ये हे नंदुरबार जिल्हा शेवट. ही नदी झरकल तोरणमाळच्या रंगातून उगम पावते आणि नर्मदेला येऊन मिळते. मागच्या वेळेस इकडून गुजरातची 4 65 वयाच्या पुढची आणि एक जळगावची होती, मीरा चौधरी. ती यंदा घेऊन आलतो. हवा कोंदट आहे ना, त्याच्यामुळं दम लागतोय. इथे मी 3 वेळा बसलेलो आहे नरमध्ये. नरमध्ये यार बघा किती सुंदर आहे दृश्य. नरमध्ये हार दुकान आहे. नरमध्ये हार. मराठी बोलता का? मराठी आवडते. बच्चों को देना और आप भी खाना. नरमध्ये हार. अरे आपण सगळे महाराष्ट्रातले आहोत. आम्ही पण महाराष्ट्रातले. हे महाराष्ट्रातले बघा. यांनी मागच्या वेळेस यांच्याकडे मी बस बस बस. काली कलकत्ते वाली झूठे न जाए बोली, ऐसा बोलते हैं. तुम्हारे ऐसी प्लेट है का? तुमच्या ग्लास मध्ये घ्या होतून. हा 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 हा. तुम्ही लगेच घेणार ना आमचं, मग आम्हाला नाही नाही लगेच कुठं जावा. आणि यांनी चहा पाजलाय. मागच्या वर्षी यांचा व्हिडिओ बनवला होता. नर्मदे यार, जय महाराष्ट्र. आणि हे यांची 3 लेकरच बघा किती गोंडस आहेत.
बहुत अच्छे सुंदर सुंदर बच्चे। बेटी नहीं क्या आपको? बस बस हो गया अभी। बेटी नहीं आपको? बस बस महाराज को डाल दो पूरा का पूरा। नहीं नहीं बस 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 बस। हाँ हाँ हाँ। अरे माता जी घाटे रही जाएगा। हाँ जाएगी अभी। और इन्होंने तीसरी बार चाय पिलाई आहे नरमध्ये यार। आणि हे त्यांचं घर आहे खूप छोटं मस्त छान। हा रस्ता इथूनच आहे मधून, का इकडनं बाजू नाही। ते पैसे चालतात का इकडे? आता आम्ही आलोय बाबरी मध्ये अन्न नक्षत्र आहे इथे, आणि हे बच्चा मेरा ओळखीचा आहे। फादल्या भाई पावरा। हे फादल्याबाई पावरा नर्मदे हार। नर्मदे हार पहचाना क्या नहीं? ओळखलं का? का दुसरा होता? दुसरा होता। नर्मदे हार ही आहे खप्परमाळची चढाई, सगळ्यात खतरनाक चढाई एवढी एकच इकडं म्हणतात की ती आता आम्ही चालू केलेली आहे। आता इकडे लोक कमी येणार कारण तिकडनं रस्ता झालाय आणि हे आता घसरते बारीक माती ना। गेल्या वेळेस मी पडलो होतो इथून। आता इकडनं लोक कमी यायला लागलेत कारण डाबरीपर्यंत डांबरे रस्ता आलेला आहे। अजून एक एवढं वरचा टप्पा आहे। इकडनं आता कोणी येत नसते। आता एक 2-3 किलोमीटरचं राऊंड मारून सगळे रस्त्याच्या मार्गाने खप्परमाळला जातात। इथून वर जायचं आता। इकडचा सगळ्यात रस्ता एवढा अवघड आहे। हे बॅचकटातून वर चढायचे बॅचकटाच्या बाजूने ते पाणी गार करते आता तर तिकडे हे काय त्याला म्हणतो आपण त्याला कन्यादान नर्मदे हार। चाय भी पिलाएगी? हे चाय नहीं है, पानी है। हे बघा ही संगीता पाणी घेऊन आली एवढ्या परिक्रमावासींना पाहिलं की, आणि चांगलं ते परिक्रमावासींची सेवा करते। नर्मदे हार बोलो नर्मदे हार। आणि हे ठेंगळे बघा ते तिकडून डेंगळे नाही का ते म्हणलं तुम्हाला 10, 12, 15 आहेत बघा ते तिकडनं रस्त्याने। आता इकडनं कोण चढत नाही। आता आम्ही एवढा चढून आलो वरती हा खप्परमाळची चढाई। आता लोक चढत नाहीत। आता तो तिकडे खाली बघा हा डांबरे रस्ता झालेला आहे ना, हा आता तिथं जातो आणि तिथून वर येतो। इकडे नर्मदाबाई आहे समोर। मग ते हाय दिले का? द्या 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 द्या, तिच्या लग्नाला उपयोगी येतील पैसे। शाळेत जाते का तू? क्यों नाही जाते? मराठी येते का? मराठी नाही बोलत तू? हे महाराष्ट्रामध्ये राहतेस ना?
मग आणि हे बघा हे आमचे बुवा आहेत, हे तिला 10 रुपये देत आहेत कन्यादान म्हणूनसाठी. नरमध्ये हा खप्परमाळला चाललाय. परमाळला आता रस्ता झालाय खप्परमाळला. तो खाली डाबरी बाबरी तिकडून पार तिकडं लांब गेलाय. बघा इथं बाजरीची, बघा ही समोर ज्वारी किती सुंदर आहे. आणि आपल्याकडे लोक ज्वारी सुद्धा करीत नाहीत. अतिशय सुंदर आहे खप्परमाळचा एरियावरचा. शेती भीती उत्तम. बघा हे समोरचे डोंगरचे डोंगर आहेत बाजरीचे ज्वारीचे आहेत. आता भरायला आली ज्वारी. आणि खरंच खूप सुंदर जीवन आहे इकडचं. एवढ्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो हे अत्यंत मोठं पर्यटन स्थळ होणार आहे. आणि पर्यटन ही चॉकलेटसाठी पूर आले, पण आमच्याकडे चॉकलेट नाही, संपले चॉकलेट. तर काय करा नाही. नरमध्ये यार चॉकलेट संपलं ना बाळा, चॉकलेट संपले आमच्या जवळची. आता कुठं दुकानात गेलं तिथं गेली एवढी पोरं मारलाची चॉकलेट वाटून वाटून कंटाळले. काय सुंदर शेती बघा. ही ज्वारी, ही हुलद्याची ज्वारी, शाळू म्हणतात. आणि मागून 14 जण येतात. अजून 14-15 जण मागून आले तर आम्ही 2 जण. पुढं गेले तर 5 जण. हे म्हणले एका घरी थांबलो जीव जायचा ना. नरमध्ये बघा हे शाळूचे झाड कसे आहेत, अतिशय सुंदर. डोंगरच अख्खा आहे शाळूचा. नरमध्ये हर काय चाललंय? मजेत आहे का? मराठी येते का? मराठी हा कधी शिकायचा? महाराष्ट्रामध्ये राहता ना मग. नरमध्ये त्या घरापासून आले आणि ती दिसली का भांडगुळ मग एका हे भांडगुळ परिक्रमावाशी आलेत. आता जवळ 20 ही बघा परिक्रमावाशी कशी येतं. ते आल्या त्या डाबरीच्या आश्रमावरती. आज काय त्यांचा मुक्काम तिथं शक्यता कमी, इतक्या लवकर आलं म्हणल्यावर. बघितलं का कशी चाललं तर ही. अहो हे खाव सोदे. प्रत्येक आश्रमाला त्यांनी 10-10 रुपये दिले. आश्रमावाल्यांनी 50-50 रुपये घेतलं की हे सगळे कमी होत्याला. 6-6 महिने तुम्ही बाहेर राहून बघा. 7, 8, 9, 10 हे किती येतं? 1, 2, 3, 4, 5. अहो काय म्हणता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आहेत ना महाराज. पुढं आल्याला 1 मोजात. हो 9 मग 10, 11 मागं 2. हे काय इथं आश्रम येतो. आम्ही कुठल्याही आश्रमात गेलो तरी पैसे देत असतो. 10-20 रुपये 50 रुपये. त्यांचे लहान लेकर असतात, त्यांना मदत करायला पाहिजे. आणि आपल्या इकडची लोक नुसती येतात आणि नरमध्ये हार गांडीला हात पोसायचं जायचं निघून. नरमध्ये हार ही नंदुरबार जिल्ह्यातलं शेवटचं टोक. म्हणजे समोर दिसतोय तो खप्परमाळ आहे. आता इकडं रस्ता झालेला आहे लोकांना. रस्ता ह्या वर्षीच झालेला आहे, गेल्या वर्षी नव्हता. आणि इकडं घर आहेत खाली नरमध्ये. आता आम्ही चाललोय डाबरीला. ही डाबरी गावी, बापरी का डाबरी. आणि अतिशय निसर्ग संपन्न आहे, पण घामामुळं आणि थकल्यामुळं त्याचं सौंदर्य जाणवत नाही. नरमध्ये आता रस्ता आला इकडे, पण त्या समोरच्या डोंगरातून आलाय. हे टेपूड दिसते, त्याच्या पलीकडचा डोंगर उंच सगळ्यात, तिथं जायचे. ती खप्परमाळची चढाई समोरची. इकडं रेंज नाही ना, त्याच्यामुळे ते व्हिडिओ टाकता येत नाहीत.
समोर धबधबा बघितला त्या दरीत पडतोय नर्मदे हार. आत्ता आम्ही बादलून आलोय आणि हे डेंगळे आलेत बघा इकडं. हे खाली दिसत का इथं? हे बघा हे परिक्रमावासी हे बघा यायला उपट सोम झाले. हे बघा दिसले का? इथं चाललेत समोरून. हे बघा हे यांनी इथं मुक्काम करायचा ठेवला तर हे आता इकडे पुढं गर्दी करायला चालल्यात. आता आम्ही कुठे काय ते खप्परमाळला आहे आणि संध्याकाळचं जेवण चाललेलं आहे. भोजन प्रसादी नर्मदे यार. इकडे सगळे बसायला जेवलेत. आज जवळजवळ 22 जण आहेत तिथे. 22 जण 22 परिक्रमावासी जेवायला आलेले आहेत. खूप छान आहे इथं. चांगली सोय आहे. आता खप्परमाळ शेवटची चढाई का काढला बरं? जय श्रीराम. आणि वरण